Dear students, in this video of most important questions for class 12 physics Maharashtra board, I am going to discuss about laws and the principles for chapter number 1 to 6, which are generally asked in exams over here. See, here are the laws or principles which are generally asked in 12th science physics exam by Maharashtra State Board. तर आपण इथे बघू शकतो चॅप्टर 1 रोटेशनल डायनॅमिक्स मधले 3 लॉ दिलेले आहेत. एक आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, जो दोनदा विचारला गेला आहे, जुलै 22 आणि फेब्रुवारी 23. तसंच थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस फेब्रुवारी 20 आणि जुलै 23. थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस, तर यापैकी हे दोन खूप इम्पॉर्टंट दिसतात, दोनदा विचारले गेलेले आहेत. आता हे विचारण्याची एक स्टाईल आहे. एकतर कदाचित नुसता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम स्टेटमेंट 1 मार्काला येऊ शकतं, किंवा दुसरा प्रकार म्हणजे स्टेट द लॉ अँड प्रूव्ह इट, असं 2 किंवा 3 मार्काला येईल. दुसरं स्टेट द लॉ अँड एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स, असा पण क्वेश्चन येऊ शकतो. सेम मॅनर थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस फक्त स्टेटमेंट 1 मार्क, किंवा स्टेट अँड प्रूव्ह 3 मार्क, असं पण येऊ शकतं. थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस जरी विचारला गेला नसला आत्तापर्यंत तरी खूप इम्पॉर्टंट आहे, यावर्षी कदाचित विचारला जाऊ शकतो. चॅप्टर नंबर 2 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. इथे बघा पास्कल्स लॉ, लॅपलास लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, स्टोक्स लॉ, बर्नॉलिस प्रिन्सिपल, लॉ ऑफ इफ्लक्स. तर गेल्या 2-3 वर्षात हे 6 लॉ जरी असले, एक पण लॉ विचारला गेलेला नाही आहे, पण मल्टिपल चॉईसमध्ये याच्यावर बेस्ट क्वेश्चन्स येतात, किंवा न्यूमरिकलला पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर आत्तापर्यंत विचारला जरी गेला नसला तरी प्रिपेअर करून ठेवायचे, येऊ शकतात. चॅप्टर नंबर 3 कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन, वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ सप्टेंबर 21 मध्ये आहे. स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ सप्टेंबर 21 मध्ये विचारला गेला. चॅप्टर नंबर 4 थर्मोडायनॅमिक्स, 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जुलै 22. देन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तर थर्मोडायनॅमिक्समध्ये 3 इम्पॉर्टंट लॉ आहेत, तर तिन्ही आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. एक आत्तापर्यंत विचारला गेलाय, चॅप्टर नंबर 5 ऑसिलेशन, लॉज ऑफ सिम्पल पेंड्युलम. ॲक्च्युली इथे 4 ते 5 लॉ आहेत, 2 मार्काला येतात, तर त्यामुळे हे 4ही लॉ आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे लॉ ऑफ लेंथ, दॅट इज पिरियड ऑफ ऑसिलेशन डिपेंड्स अपॉन लेंथ ऑफ अ सिम्पल पेंड्युलम, इंडिपेंडेंट ऑफ द मास, इंडिपेंडेंट ऑफ द ॲम्प्लिट्यूड, अशा प्रकारचे ते लॉ आहेत. तर सगळे 4ही स्टेटमेंट आपले रेडी पाहिजेत. आता चॅप्टर नंबर 6 सुपरपोजिशन ऑफ वेव्स, लॉ ऑफ लेंथ जुलै 23. ॲक्च्युली हा लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा हा पार्ट आहे. लॉ ऑफ लेंथ जुलै 23, लॉ ऑफ टेन्शन आणि लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. तर हे 3 लॉ इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यापैकी हे 2 लॉ आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत. तर मित्रांनो, मी आत्तापर्यंत चॅप्टर नंबर 1 to 6 मध्ये जे लॉ विचारले जातील ते सगळे डिस्कस केलेले आहेत. तर हे खूप इम्पॉर्टंट लॉ आहे, ते सगळे लॉ तुम्ही प्रिपेअर करा. उरलेले जे चॅप्टर आहेत 7 to 16, याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ परत बनवणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे जर आवडला असेल व्हिडिओ तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सेम मॅनर यू शेअर दिस आयडिया विथ युअर फ्रेंड्स सो दॅट दे कॅन ऑल्सो गेट बेनिफिटेड आउट ऑफ इट. मी अजून काही व्हिडिओ बनवणार आहे. पुढचा माझा व्हिडिओ डिस्टिंग्विश, इम्पॉर्टंट डिस्टिंग्विश जे विचारले जातात, दरवर्षीच्या एका पेपरमध्ये आपल्याला दिसतो की एक तरी डिस्टिंग्विशचा क्वेश्चन 2 मार्कासाठी असतो. तर असे कुठले कुठले डिस्टिंग्विशचे क्वेश्चन्स आहेत ते पण मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये देणार आहे. मला एक सजेशन आलं होतं की 4 मार्काच्या क्वेश्चनचा व्हिडिओ बनवा, तर तोही मी व्हिडिओ बनवायला घेतला आहे. अजून तुमचे असे काही सजेशन्स असतील तर दे आर मोस्ट वेलकम. थँक्स फॉर वॉचिंग.